नमस्कार. अंगणातली बाग चिमुकली, इथे नाचती किती फुले, गंध बावऱ्या वेलीवरती फूल पाखरू हले डुले. अशी ग माझी बाग चिमुकली, हात तिचे ग मेहंदीचे, अंगावरती हिरवा शालू, पायी पैंजण चांदीचे. या आहेत संगीता बर्वे यांच्या बाग या कवितेतील काही ओळी. तर याचं कारण असं आहे की आता लवकरच पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शन भरविण्यात येणार आहे आणि ते आहे 25 ते 28 जानेवारी दरम्यान. आणि पुणेकरांना तसेच पुण्याबाहेरील निसर्गप्रेमींना या पुष्प प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे आणि इथे येऊन अतिशय रंगीबेरंगी वेगवेगळ्या अशा फुलांची दुनिया येथे पाहता येणार आहे. आणि दरवर्षी निसर्गप्रेमी या इम्प्रेस गार्डनमध्ये येऊन या पुष्प प्रदर्शनाची वाट पाहत असतात. तर यंदाचं मुख्य आकर्षण असं आहे की विविध प्रकारच्या पुष्परचना तर पाहायला मिळतीलच, पण जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना देखील पाहायला मिळणार आहेत. बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार इथे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत आणि अनेक वेगवेगळ्या स्पर्धा देखील आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर लेखन स्पर्धा रविवारी 21 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला तब्बल 2.5 लाख रोपं पाहायला मिळतील आणि ते देखील वेगवेगळ्या रंगाची, आकर्षक अशा ढंगाची. आणि त्यामुळे तुम्ही या एम्प्रेस गार्डनला नक्की भेट दिली पाहिजे. आणि इथे सगळ्यांना सहभागी होत आहेत. तुम्ही जर तुमच्या बागेमध्ये किंवा तुमच्या कुंडीमध्ये वेगवेगळी फुलं फुलवली असतील, पुष्परचना केलेल्या असतील, तर तुम्ही देखील या ठिकाणी येऊन त्यामध्ये सहभागी होऊ शकता. आणि यंदा खास वेगळा विभाग असणार आहे की त्यांनी कुंड्यांमध्ये भाजीपाला लावलेला आहे, तर तो कसा वाढवायचा त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे. हे पहा, हे कुंड्यांमधला भाजीपाला. तर तुम्ही देखील या ठिकाणी येऊन खूप काही शिकू शकता. त्यामुळे हे एम्प्रेस गार्डन येथील प्रदर्शन नक्की नक्की पाहायला हवं. 25 ते 28 जानेवारी 2024 या दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत. धन्यवाद.